काय मित्रांनो, एखादी वस्तू लोखंडाला चिकटली की जादू वाटते ना? पण ही जादू नाही, हे आहे विज्ञान. चला तर मग आज पाहूया जे काही चुंबकाची गंमत. म्हणजे नक्की काय? तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही ग्रीस देशामध्ये मॅग्नीस या प्रांतात मॅग्नेस नावाच्या मेंढपाळाला काय झाला रे, चुंबकाचा शोध लागला. तो एका दगडावर बसला असता त्याचे जे काही काठी आहे किंवा जे बूट आहे हे दगडाला चिकटून बसले आणि ते सोडवण्यासाठी त्याला जो काही जोर द्यावा लागला त्यालाच आपण काय म्हणतो रे, जो काही जोर त्या खडकाला द्यावा लागला, तो जो काही खडक आहे ह्या खडकालाच मॅग्नेटाईट किंवा जे काही लोडस्टोन असे म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजे चुंबक कशाला म्हणायचं रे, की असा पदार्थ की अशा पदार्थाकडे लोखंडी वस्तू आकर्षल्या जातात, ह्यालाच आपण काय म्हणायचे रे, चुंबक. लक्षात आलं का? आणि निसर्गामध्ये जे काही मिळणारा चुंबकीय दगड आहे त्याला लोडस्टोन किंवा मॅग्नेटाईट असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, जर आपल्या घरातील उदाहरण आहे, जे काही फ्रीज आहे, हे फ्रीजचं दार काही ठराविक अंतरावरून काय होतं रे, पट्ट दिशेला लागलं जातं. का बरं लागलं जातं? तर त्या फ्रीजमध्ये जे काही चुंबक आहे हे चुंबक काय करते रे, की एकमेकांना काय होतं रे, ते दार घट्ट पकडून राहते. त्यामुळे जोपर्यंत आपण जोर लावून फ्रीजचा दरवाजा पुन्हा ओपन करत नाही, उघडत नाही, तोपर्यंत फ्रीजचा दरवाजा ओपन होतं नाही. लक्षात आलं का? तर ह्याला काय म्हणायचं, चुंबक म्हणजेच काय, की असा पदार्थ ज्याच्याकडे लोखंडी वस्तू आकर्षित होतात. त्यालाच आपण चुंबक असे म्हणायचे. लक्षात आलं का? आणि हे जे काही निसर्गामध्ये मिळणारा जो काही चुंबकीय दगड आहे, निसर्गात मिळणारा चुंबकीय दगडाला लोडस्टोन किंवा मॅग्नेटाईट म्हणतात. आता हा जो काही दगड आहे, हा दगड जुन्या काळी जे खलाशी असतात, जे समुद्रामध्ये काय करायचे, दिशा ओळखण्यासाठी ह्या दगडाचं काय करायचं रे, वापर करायचे. आता बघा, जे काही चुंबक आहेत, असे कोणते पदार्थ आहेत की ते काय आहेत रे, चुंबकीय पदार्थ आहेत. म्हणजेच काय, की जे पदार्थ चुंबकाला चिकटतात त्यांना आपण चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. लक्षात आलं का? मग बघा, जर आपण पाहिलं तर लोखंड काय होतं रे, चुंबकाला चिकटतं. किंवा जे काही कोबाल्ट असेल, निकेल असेल, इत्यादी प्रकारचे धातू काय होतात रे, चुंबकाकडे आकर्षले जातात. अशा पदार्थांना काय म्हणायचं, चुंबकीय पदार्थ. पण जर आपण पाहिलं की आपल्या कंपास पेटीमध्ये असणारं रबर असेल, कागद असेल, लाकडाचा भुसा असेल किंवा जी काही माती आहे, ही चुंबकाला आकर्षली जात नाही. का बरे? कारण हे अचुंबकीय पदार्थ आहेत. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही पदार्थ काय असतात रे, जे पदार्थ चुंबकाला चिकटतात, जे पदार्थ चुंबकाला चिकटतात किंवा त्याकडे आकर्षित होतात, अशा पदार्थांना काय म्हणायचं आहे, चुंबकीय पदार्थ. आणि उदाहरणार्थ काय आहे रे, तर उदाहरणार्थ आहे लोखंड, कोबाल्ट, निकेल, हे पदार्थ काय आहेत रे, चुंबकीय पदार्थ आहेत. लक्षात आलं का? त्यानंतर ना जे काही अचुंबकीय पदार्थ आहेत, की हे पदार्थ, जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, अचुंबकीय पदार्थ. उदाहरणार्थ काय आहे बघा ते, तर उदाहरणार्थ आहे जे काही लाकूड, काच, कागद, प्लास्टिक,
हे काय आहेत रे? अचुंबकीय पदार्थ आहेत. लक्षात आलं का? आता बघा, तरीही जे काही चुंबकीय पदार्थ आहेत किंवा अचुंबकीय पदार्थ आहेत, ह्यामध्ये मानवाने त्याच्या गरजेनुसार काय केलेत रे? काही मानवनिर्मित चुंबक तयार केलेले आहेत. आता बघा, जे काही मानवाने त्याच्या गरजेनुसार जे काही चुंबक तयार केले त्याला आपण काय म्हणणार आहे? मानवनिर्मित चुंबक. लक्षात आलं का? आणि त्याचे जे काही प्रकार आहेत म्हणजेच कोणते कोणते आहे? तर पट्टी चुंबक आहे, चकती चुंबक आहे, नालाकृती चुंबक आहे, वर्तुळाकार चुंबक, दंडगोलाकार चुंबक, बटन चुंबक, असे अनेक प्रकारचे चुंबक हे काय केलेत रे? मानवाने तयार केलेले आहेत. लक्षात आलं का? कोणते कोणते आहेत रे? तर एक आहे पट्टी चुंबक, त्यानंतरनं चकती, नालाकृती, वर्तुळाकार, दंडगोलाकार, बटन चुंबक, असे विविध प्रकारचे चुंबक मानवाने काय केले रे? त्याच्या गरजेनुसार तयार केले. लक्षात आलं का? आता बघा, ह्यामध्ये जे आपल्याला दिसतं हे काय आहे रे? हे आहे पट्टी चुंबक आणि हे काय आहे रे? नालाकृती चुंबक. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये तुम्हाला जर अगदी जवळून जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते रे? जो काही इथे यन आणि इथे काय दिसतोय तुम्हाला? यस. यन म्हणजे काय रे? नॉर्थ पोल आणि जो काही यस आहे म्हणजे काय आहे? साऊथ पोल. म्हणजेच जे काही चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिरावते त्याला आपण काय म्हणतो रे? उत्तर ध्रुव म्हणजेच काय आहे? नॉर्थ पोल. आणि जे काही दक्षिण दिशेला जे काही टोक असतं त्याला आपण काय म्हणणार आहे? दक्षिण ध्रुव. लक्षात आलं का? आता हे जे काही आपण चुंबक पाहिलेलं आहे, ह्या चुंबकामध्ये जी काही एखादी वस्तू आकर्षून घेतली म्हणजेच काय झाले रे? ती वस्तू त्या जागेवरून हलते. म्हणजेच काय? चुंबकाने चुंबकीय बलामुळे एखाद्या वस्तूचे विस्थापन होते. हे जे काही त्या चुंबकाचे जे काही गुणधर्म आहे ह्यालाच आपण काय म्हणायचे रे? चुंबकत्व. काय म्हणायचे? चुंबकत्व. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चुंबकत्व कशाला म्हणायचे? बघा, जे काही चुंबकाच्या आकर्षण घेण्याच्या गुणधर्माला आकर्षित घेण्याच्या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. काय म्हणतात रे? गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. आता हे जे काही चुंबक आहेत ह्या चुंबकाचे वैशिष्ट्य काय आहेत? तर हा जो काही चुंबक आहे हा नेहमी उत्तर दक्षिण दिशेलाच स्थिरावतो. लक्षात आलं का? म्हणजेच पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते काय आहे रे? एक चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेला स्थिरावतो. त्यानंतर जे काही दुसरं वैशिष्ट्य आहे, आता हे जे काही चुंबक आहे, पट्टी चुंबक असू दे, नालाकृती असू दे किंवा चकतीचे चुंबक असू दे, ह्याची जी काही सर्वात जास्त शक्ती त्याच्या दोन टोकांकडे असते. कोणतं दोन टोक आहे? तर एक आहे दक्षिण आणि एक आहे उत्तर. हे आहे उत्तर टोक आणि हे आहे दक्षिण टोक. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही त्याचे दोन ध्रुव आहेत कोणते? एक आहे साऊथ पोल आणि एक आहे नॉर्थ पोल. म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. लक्षात आलं का? म्हणजे दुसरं वैशिष्ट्य काय आहे बघा रे? चुंबकाची सर्वात जास्त शक्ती त्याच्या टोकांकडे म्हणजेच यन आणि यस ध्रुवाकडे असते. काय असते रे? ध्रुवाकडे असते. लक्षात आलं का? त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य जे काही हे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव ह्यामध्ये काय असतं रे? हे विजातीय ध्रुव एकमेकांना काय होतात रे? जवळ ओढतात. पण जेव्हा आपण दोन चुंबक एकमेकांच्या जवळ आणली तर हे जे काही सजातीय ध्रुव म्हणजेच काय? हा जो काही उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे काय एकमेकांच्या जवळ आणले तर हे एकमेकांना काय करतात रे? दूर ढकलतात. लक्षात आलं का? म्हणजे चुंबकामध्ये आकर्षण आणि प्रतिकर्षण
असतं. लक्षात आलं का? चुंबकामध्ये काय असतं रे? आकर्षण. एकमेकांना ते आकर्षून घेतात. तर जेव्हा ते दोन्हीही ध्रुव एकसारखेच असतील तर ते काय करतात रे? प्रतिकर्षणही करतात. लक्षात आलं का? दोघांमध्ये आकर्षणही असतं आणि त्या दोघांमध्ये प्रतिकर्षणही असतं. लक्षात आलं का? ही काय आहेत रे? चुंबकाची वैशिष्ट्ये आहेत. आता बघा, हे जे काही विद्युत चुंबक आहे, ह्या चुंबकाचा उपयोग कुठे होतो बरे? तर बघा, जे काही एखादी लोखंडी वस्तू आहे, म्हणजेच इथं मी काय केलं रे? एक लोखंडी वस्तू घेतली. हा काय आहे रे? एक खिळा आहे आणि ह्या खिळ्याभोवती मी काय केली? जी काही तांब्याची तारं गुंडाळून त्यामध्ये काय केलं रे? ही जी काही बॅटरी आहे, ह्या बॅटरीद्वारे मी काय केलं रे? वीज प्रवाह सोडला. तर त्यामध्ये काय होतं रे? चुंबकत्व निर्माण होतं. लक्षात आलं का? म्हणजेच काय? हे जे काही एक प्रयोग इथे सांगितला. मग असा ह्या विद्युत चुंबकाचा उपयोग कुठे होतो? तर आपल्या घराची जी काही दारावरची घंटा आहे, म्हणजे जे काही डोरबेल आहे किंवा जे काही कचऱ्यातील लोखंडी सामान उचलण्यासाठी जे काही वापरली जाणारी क्रेन आहे, ह्यामध्ये काय होतं रे? लोखंडी चुंबकाचा उपयोग होतो. लक्षात आलं का? लोखंडी चुंबक म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या लोखंडी वस्तूभोवती तार गुंडाळली जाते. तार गुंडाळून त्यात वीज प्रवाह सोडला जातो. तेव्हा त्यात काय होतं रे? विद्युत चुंबक निर्माण होतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर ह्यामध्ये उदाहरणं काय आहे? तर जी काही आपली दारावरची घंटा, त्यालाच आपण डोरबेल असंही म्हणतो. काय म्हणतो रे? डोर बेल. किंवा जे लोखंडी सामान उचलण्यासाठी जी काही क्रेन, म्हणजेच काय आहे? क्रेन. हे काय आहे रे? विद्युत चुंबकाचा उपयोग करून वापरले जाणारी काम. लक्षात आलं का? आता बघा, त्यानंतरनं जे काही तात्पुरते चुंबक आहे, म्हणजे काही काळापुरते टिकून राहणारे चुंबकत्व म्हणजेच काय? की जे काही टाचणी किंवा जे काही आपण काही प्रयोगामध्ये सुईमध्ये काय असतं रे? की काही काळापुरते चुंबकत्व तयार होतं. तर काही ठिकाणी कायम चुंबक असतं. म्हणजेच काय? जे काही आपण पिन होल्डर असेल किंवा जे काही फ्रीजच्या दाराचं चुंबक असेल, ह्यामध्ये काय असतं रे? कायम चुंबक असतं. आणि हे कायम चुंबक ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट ह्यांच्या मिश्रणापासून काय करतात रे? चुंबक बनवतात. त्यानंतरनं चुंबकाच्या सहाय्याने, जसं आपण विद्युत चुंबकाचा उपयोग करतो तसेच चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते. जे काही मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने काय केले रे? चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्याचे तंत्र विकसित केले. लक्षात आलं का? या संशोधनामुळे आज आपण अनेक उपकरणात विजेचा आणि विद्युत चुंबकाचा काय करतो रे? वापर करतो. लक्षात आलं का? कोण होता बरे तो? जे काही चुंबकाच्या सहाय्याने जे काही वीज निर्मिती केली जाते. काय केली जाते बघा? चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते. ह्याचा शोध कोण लावला? जो काही मायकल फॅरेडे. कोण होता रे तो? मायकेल फॅरेडे. ह्या शास्त्रज्ञाने काय केलं रे? ह्या चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती केली. आणि ह्यामुळेच आपण काय करू शकतो रे? अनेक उपकरणामध्ये विजेचा आणि विद्युत चुंबकाचा वापर करू शकतो. त्यासोबतच जे काही मॅग्लेव ट्रेन आहे, ही सुद्धा कशाच्या सहाय्याने चालवली जाते? तर चुंबकाच्या सहाय्याने चालवली जाते. आता बघा, जे काही आपण चुंबक पाहिलं, जे काही पदार्थ पाहिले किंवा मानवाने तयार केलेले चुंबक आहे, हे चुंबक नष्ट कसे होते? तर बघा, जर मी काय केलं रे? चुंबक गरम केले. तर काय केलं रे? चुंबक गरम केलं तर चुंबकाचे जे काही चुंबकत्व आहे ते काय होतं रे? नष्ट होतं. म्हणजे पहिलं कारण काय आहे रे? की त्याला उष्णता दिल्यास, म्हणजे चुंबक गरम केल्यास. त्यानंतर जे दुसरं काय आहे? तो उंचावरनं जर खाली पडला तर काय होतं रे? चुंबक उंचावरून खाली पडला. उंचावरून खाली पडल्यास किंवा त्याला चुंबकाला मी काय केलं रे? तोडलं तर काय होणार आहे? म्हणजे हातोडाने ठोकल्यास
हातोड्याने ठोकल्यास चुंबकत्व काय होतं रे? नष्ट होतं. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही चुंबकत्व नष्ट होऊ नये म्हणून आपण काय करायचं, हा चुंबक हा नेहमी चुंबक ठेवायच्या पेटीत लोखंडाची किंवा शुद्ध लोखंडाची काय करतात रे, पट्टी ठेवतात. ह्यालाच आपण काय म्हणतात रे, चुंबक रक्षक असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली चुंबकाची ही सफर विज्ञानातील अशाच सोप्या गोष्टी हसत खेळत शिकण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा.